गावातील श्री कानिफनाथ मित्रमंडळ पाटील कुटुंबीयातर्फे प्रवास गोंधळ। भिवंडी तालुका पूर्णा गावातील श्री कानिफनाथ मित्रमंडळ व पाटील कुटुंबीयांतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवास गोंधळ म्हणून पूर्णा गावातून 2 बस व इतर वाहन सोबत निघून पुणे येथील मड श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर तसेच तुळजापूर आणि कारवा नदी पासून जेजुरी जाऊन देवाचा दर्शन घेऊन प्रवास गोंधळ थाटामाट साजरा केला। तसेच तेथून भिवंडी पूर्णा येथे आल्याने पाटील परिवार व गावकऱ्यांनी लोकांनी मोठ्या प्रमाणात येऊन गाजावाजाने त्यांच्या स्वागतही करण्यात आले। चला पाहूया। आमचे कानिफनाथ मित्र मंडळ या पूर्ण पाटील परिवार यांच्या आणि सर्व आम्हाला सर्व म्हणजे मंडळातले सर्व सदस्य आम्ही 7 तारखेला आम्ही मडी कानिफनाथ येथे गेलो होतो। तिथून आम्ही तुळजापूर, मग आम्ही तिथून आलो जेजुरी, कारवा नदीवर आम्ही अभिषेक केला। नंतर आम्ही तिथून आमच्या कडेपाठावर जाऊन आम्ही देवाचा अभिषेक केला। त्याच्यानंतर आम्ही पूर्ण जल्लोष आमच्या सहकुटुंब आणि सहपरिवार हे आमचे सर्व सदस्य आम्हाला लाभलेले सर्व ज्यांनी दान स्वरूप आम्हाला जी वस्तू दिलेली आहे, काही लोकांनी वस्तू दिली, काही लोकांनी आम्हाला पैसे सुद्धा दिले आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही सर्व हे पार पडले। किती वर्षांदा एकदा निघतात? आम्ही 3 वर्षांनी आम्ही मडी तुळजापूरला जातोय। अच्छा, एकूण किती जण गेले आणि कशा प्रवास झाला ते? आम्ही 2 बस केले होते आणि सर्व आमच्या कुटुंबातले गाडी वगैरे घेऊन आले होते। अजून काय काय देवाला मागितलं त्याच्याबद्दल थोडं? त्याच्याबद्दल मी एक भगत आहे कुटुंबाचा, म्हणून कुटुंबाच्या या संरक्षणासाठी मी सर्वांना चांगलं ठेव हे सर्व देवाकडून मागितले। समाजाला किंवा कुटुंबियांना किंवा गावकऱ्यांना काय संदेश वगैरे देण्याचे इच्छुक आहेत का? इच्छुक आहे की खरंच माझं हा पाटील कुटुंब आहे, हे खरंच मला मोलाचा सहकार्य करतात। यांच्यामुळेच मी आज एवढा मोठा, तुम्ही बघितला असेल किती मोठा कार्यक्रम पार पडला। जेव्हा आपण जेजुरीवरून आलो किती मोठा माझ्या मनाला एकदम हे झालं। आज म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून थाटामाटात कार्यक्रम संपन्न झाला, याच्या मागे कोण कोण आहे आणि त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा। आज माझ्या सर्व कुटुंब सहकारी आणि माझ्या सर्व एकदम जे काम करणारे जे माझे छोटे भाऊच आहेत, ते सर्व या सर्व कुटुंबाचा मला मदत मिळाली, म्हणून मी आज हा कार्यक्रम जल्लोषाने साजरा केला। आणि त्याच्यात या जे मुलं आहेत आमची, खरंच त्यांचा मी आभार मानतो, कारण त्यांनी जे करतात ते कोणी करू शकत नाही। त्यांनी जर नाही केला तर आम्ही हे कार्यक्रम नाही करू शकत। तर मग त्यांना काय संदेश वगैरे काय द्यायचे? संदेश असं देतो की सर्वांचा चांगला हो आणि याच्या पुढे सर्वांना सुख शांती लाभू दे, हीच माझ्या खंडोबा चरणी प्रार्थना। मी सांगतो, आमचा पाटील कुटुंब सर्वात मोठा आहे, तरी सर्व माझे मित्र, माझे सर्व बांधव आहे तिथं सर्वांनी खूप अपार मेहनत घेतलेली आहे, कारण की हा जोश आणि जल्लोष देवांचा कार्यक्रम हा खाऊ काम नाहीये, बरोबर ना? तशी तुम्हाला मी सांगतो, आता आमचे भगत नंदू पाटील यांचा बघितलं असेलच तुम्ही कार्यक्रम कसा झाला। यावर्षी 3रा म्हणजे गोंधळच होता पकडा एक प्रकारचा। तर आमचे देव तुळजापूर, मडी आणि जेजुरी या ठिकाणी सर्व ठिकाणी अभिषेक झालेला आहे देवांचा आणि खूप मोठ्याने सर्व आमचे कुटुंबीय सर्व 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 गोळा झालेले होते। तसा आमचा जोश जल्लोष गावामध्ये बँड बिंड सर्व
फटाके सर्व वाजून आनंद केलेला आहे सर्वांनी. संपूर्ण मित्र परिवार आणि नातेवाईक परिवार सर्व समावेश होता. आणि ह्या वर्षी आमच्या इथे कधी असा कार्यक्रम झाला नाही. तिथून आमची मंडळी आली जेजुरीवरनं, इथं मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता बजरंग पाटील यांनी. तसा त्यांचा पण मी खूप आभार मानतो त्यांचे, का त्यांनी इथे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. कारण की कसा होतो, तर सर्वजण येतात तिथून थकून विकून, कोणी घरी जेवण करेल नाही करेल, त्याच्यातर्फे त्यांनी इथं सर्वांना जेवण बिवण द्यायला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मी सर्वांना सांगतो, कारण की आमचे कसे आता चुलीप्रमाणे सर्व देणगी वर्गणी सगळी देतात, सर्वांनी दिली, सर्वांचे आभार मानतो. कोणी जास्त दिले कोणी कमी दिले, सर्वांचे आभार मी मानतो. आणि खास करून आभार मानतो ते माझ्या भावांचे मानतो, कारण की यांच्या खाली आम्ही म्हणजे सर्व इथं तिथं सर्व कार्यक्रमात काय सामान वगैरे काय टोपं टापं सर्व म्हणजे अपार मेहनत केली, त्यांचे पण मी आभार मानतो. काय पुढे काय संदेश वगैरे द्यायचा इच्छुक आहे? असेच मी सांगतो माझ्या कुटुंबाला, असेच आमच्या पाठीशी उभे राहा खंबीरपणे. आम्ही आहे, तुम्ही पण आहोत, सर्वजण असेच आम्हाला सहकार्य करत बसा. तसे आम्ही अजून मोठमोठ्याने यावर्षी या केले, पुढच्या वर्षी अजून जोरात करू, अशी आम्हाला जरा सर्वांनी उत्साहासाठी मतलब हे द्या, प्रोत्साहन द्या. त्यांचे पण आभार मानतो सर्वांचे.